दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होऊ शकत नाही असं मोदींनी ठासून सांगितलं। तर पाकिस्तानसोबत चर्चा झाल्यास केवळ पाक व्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। अणुबॉम्बचा हल्ला करण्याच्या धमक्यांना भीक घालत नाही, पाकिस्तानने आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा। तर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर आहे असं देखील मोदी म्हणाले। ऑपरेशन सिंदूर हा सैन्याचा पराक्रम, देशातील माता भगिनींना समर्पित, निर्दोष लोकांना मारणं ही क्रूरता आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केलं। देश दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाला, भारतीय लष्कराला खुली सूट देण्यात आली आहे असं पंतप्रधान म्हणाले। तर हे ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे असं देखील मोदींनी म्हटलं। भारतीय जवानांनी अचूक निशाणा साधत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केली असं म्हणत मोदींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं। तर दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारत एवढा मोठा हल्ला करेल असं म्हणत सैन्याच्या कारवाईचं समर्थन केलं। भारतानं केलेल्या हल्ल्यात 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानची घोर निराशा झाली असं देखील मोदी म्हणाले। पाकिस्तान दहशतवादाचं जागतिक विद्यापीठ आहे असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय। तर दहशतवाद्यांनी आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं म्हणून आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। मंदिर, गुरुद्वारे, नागरिकांना आणि सैन्यतळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल भारतीय जवानांनी हवेतच नष्ट केली। पाकिस्तानची सीमेवर वार करायची तयारी होती, मात्र भारतानं त्यांच्या छातीवर वार केला असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला टोला लगावला। पाकिस्तानकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी जगाच्या पाया पडला। त्यानंतर 10 मे रोजी दुपारी भारताच्या DGMOला फोन केला, तोपर्यंत भारतानं दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले होते असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं। आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवरची कारवाई थांबवली नाही तर स्थगित केली असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी इशारा दिला आहे। तर पुन्हा हल्ला झाल्यास जशास तसं प्रत्युत्तर देऊ असं देखील मोदी म्हणाले। आतंकवाद्यांच्या कारवाई आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही, हल्ला झाल्यास आम्ही सडेतोड उत्तर देणार असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला। पाकिस्तानी सरकार सतत दहशतवादाला खतपाणी घालतं, एक दिवस हाच दहशतवाद पाकिस्तानला संपवेल असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारत पाकिस्तान शस्त्रसंधीवर मोठं भाष्य केलं। शस्त्रसंधी केली नाही तर व्यापार बंद करू असं दोन्ही देशांना सांगितल्यानंतर भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। दोन अण्वस्त्रधारी देशातील संघर्ष आम्ही रोखला, अण्वस्त्र युद्धाचा धोका टाळला आणि करोडो लोकांचे जीव वाचवले असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही अशी माहिती भारतीय लष्करानं दिली। किराणा हिल्स इथे न्यूक्लिअर कमांड आहे ही माहिती नाही असं देखील स्पष्टीकरण भारतीय लष्करानं दिलं। भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनंही महत्त्वाची भूमिका बजावली। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली। देशातील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक मोठा दावा केला आहे। त्यांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातून आतापर्यंत तब्बल 15 लाख सायबर हल्ले भारतावर करण्यात आलेत आणि या 15 लाख हल्ल्यांपैकी फक्त 150 हल्ल्यांमध्ये सायबर क्रिमिनल्सला यश मिळालं आहे। सायबर हल्ल्यांद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। 13 मे पासून 23 मे पर्यंत ही यात्रा काढण्यात येईल। यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभागी होणार आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप ही तिरंगा यात्रा काढणार आहे। राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फडणवीस सरकार अलर्ट मोडवरती आलंय। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीत लष्करी अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला लष्कर, नौदल, वायुदल, कोस्टगार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली आणि यावेळी भारत माता की जयच्या घोषणा करण्यात आल्या। भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पैठणमध्ये नागरिकांनी भव्य तिरंगा रॅली काढली आणि यावेळी नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला।
मावळ तालुक्यातील पांडवकालीन श्री क्षेत्र घोरावडेश्वर शिवमंदिरात भारतीय सीमेवर असलेल्या जवानांसाठी अभिषेक करण्यात आला। यावेळी सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी पूजा करत प्रार्थना करण्यात आली। आता देशाच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आहे असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला। त्याचबरोबर आपण कुणाचा राजीनामा मागताय ही ती वेळ आहे का असं म्हणत मोदींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून राऊतांना सडेतोड उत्तर दिलं। जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत भाषण न करून दिल्याच्या कारणावरून एका पदाधिकाऱ्याने चांगला संताप व्यक्त केला। अशोक सोनवणे यांना बोलू न दिल्यानं वरिष्ठ नेत्यांसमोरच नाराजी व्यक्त केली। संभाजीनगरमध्ये आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली। बैठकीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते। दरम्यान बनावट बियाणं शेतकऱ्यांच्या हातात पडण्याआधीच पकडले जाईल असं आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं वेगवेगळ्या भागात झाडं पडली। अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय। सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं। मालेगाव तालुक्यातील बुगळा मेडशीसह काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडतोय आणि या पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण झाला आणि त्यामुळे दरम्यान पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जाते। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगांसह तालुक्यातील अनेक गावांमधील बाजारपेठेत लोकांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या पावसाचा पपई आणि केळी पिकाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। तब्बल 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला आणि या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। धाराशिव अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्याला चांगलं झोडपलं। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर तालुक्याला झोडपलं। पावसामुळे आंबा, द्राक्ष आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय तर अनेक घरांवरचे पत्र देखील उडून गेले। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नाशिकच्या बागलाण परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। मुसळधार पावसानं शहराला झोडपून काढलं। शहरातील नाल्यांना पूर आला। जालन्यातल्या वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाचा अनेकांना फटका बसला। अंबड तालुक्यातील हसनापूर इथल्या शेतकरी कृष्णा सोनवणेंच्या वॉल कंपाऊंड भिंत आणि घराला तडे जाऊन मोठं नुकसान झालं तर खतांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीड शहरात 3:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। जवळपास पाऊण तास पावसानं नागरिकांना झोडपलं। शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून यामध्ये 2 जण जखमी झालेत तर अनेक ठिकाणी झाडं पडलीत। त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाला। संभाजीनगरच्या करमाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला। दरम्यान मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील कलिंगड पाण्यात वाहून गेले। कलिंगड विकणारा एक मुलगा आपले कलिंगड वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ समोर आला। नाशिकमध्ये मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले। शहरात 25 पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली तर कार, रिक्षा, दुचाकींचंही मोठं नुकसान झालं। रत्नागिरी जिल्ह्यात यंदा वातावरणाच्या बदलाचा आंबा पिकाला फटका बसलाय त्यामुळे आंबा पिकांचं नुकसान झालं। मात्र दुसरीकडे काजू पिकानं कोकणातील बागायतदारांना तारलंय। भिवंडीकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाड देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। देवीच्या यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी हजेरी लावली। रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील कोळवट इथे ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात एकूण 42 जण जखमी झालेत त्यामध्ये 13 बालकांचा देखील समावेश आहे। 2 रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्यानं पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील जुना खेतिया रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली। मिशन बंगला ते लोणखेडा दरम्यान रस्त्याची चाळण झाली। इथून जाताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते। रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला। नियंत्रण सुटलेला कंटेनर थेट समोरून येणाऱ्या 4 चाकी वाहनांवर धडकला। या अपघातात एकाच कुटुंबातील 60 जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाला। गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण शिबिर उद्ध्वस्त केलं। चकमकीनंतर माओवादी पळून गेले आणि यावेळी सर्चिंग ऑपरेशनमध्ये माओवाद्यांच्या अत्याधुनिक बंदुकीसह काही काडतुसं मॅगझिन सापडले।
गोंदिया जिल्ह्यात मागील 4 महिन्यात 124 अपघातांची नोंद झाली. यामध्ये 64 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघात रोखण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणं अनिवार्य करण्यात आलं. त्याचबरोबर वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. गेल्या 5 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यानं ही वाहतूक कोंडी होते. माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच हैराण झालेत. रायगडच्या कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ एका सुटकेसचा मृतदेह आढळून आला होता आणि या सुटकेस प्रकरणाचं गूढ उलगडलं असून हा मृतदेह एका तरुणीचा असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला कर्जत पोलिसांनी बंगळुरूवरनं अटक केली. जळगाव सुवर्णनगरीत जीएसटी विना सोन्याचे भाव 94,700 रुपये प्रति तोळ्यावरती आहेत, तर जीएसटी विना चांदीचे भाव 94,700 रुपये किलोवर गेलेत. सोन्याच्या दरात 4,000ची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 6,000ची घसरण झाली. याबद्दल अनिकेत सरवडकर यांनी चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांची मालिका काही थांबत नाहीये. मूल तालुक्यातील भादुर्णा गावात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला केला. भुसावळ शहरातील एका 52 वर्षीय व्यक्तीनं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिगंबर बडे असं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय, मात्र आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. एकीकडे निर्यात शुल्क रद्द करूनही कांद्याच्या भावात होत असलेली घसरण, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय. आर्थिक नुकसान होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच धान पिकाचा बोनस मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. पावसाळी मासेमारीच्या बंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी मच्छीमारांनी केली. मागील वर्षी मच्छीमारांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या पावसाळी मासेमारी बंदीमुळे यावर्षी मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानं यावर्षी सुद्धा शासनाने हा कालावधी वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरीतील मुख्य बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम यांच्यासह राजन साळवींची प्रमुख उपस्थिती होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये भंगार आणि नादुरुस्त बसेसची संख्या वाढली आणि याचा फटका मात्र प्रवाशांना बसतोय. बस अचानक बंद पडल्यामुळे भर उन्हात सामान डोक्यावर घेत स्थानिकांनी बस स्थानक गाठलं. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील राजूर शिवारात जवळपास 1500 एकर वन जमिनीवर 20 वर्षांपासून करण्यात आलेलं अतिक्रमण अखेर पाडण्यात आलं. यावेळी शेकडो पोलीस आणि SRP जवानांसह वन कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात मोठी कारवाई करण्यात आली. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक काही दिवसांसाठी तात्पुरतं स्थलांतरित करण्यात आले. शहरातील कवठा इथल्या मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आलं. मात्र अवकाळी पावसामुळे स्थानकात चिखल झाल्यानं नागरिकांची गैरसोय होते. इंदापूरमध्ये स्थानिक नागरिकांनी टोल माफीसाठी आंदोलन केलं. इंदापूर अकलूज पालखी मार्गावर नवीन टोल नाका होतोय. दरम्यान बावडा गाव आणि परिसरातील नागरिकांनी टोल माफीसाठी महामार्ग रोखून धरला. टोल माफी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. अहिल्यानगरच्या शिवगावमध्ये देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 28 मे रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. बीड तालुक्यातील ढेकण मोहात रात्रीच्या सुमारास शेतकऱ्याच्या गोठ्याला अज्ञात व्यक्तीनं आग लावली. या आगीत 2 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर गोठ्यातील सर्व शेती उपयोगी साहित्य आणि कडब्याची गंजीही जळून खाक झाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं शांतता रॅली काढण्यात आली आणि बौद्धजन सेवा संघाच्या वतीनं ही रॅली गौतम बुद्धांच्या मूर्तीची शांतता रॅली काढण्यात आली आणि रॅलीत अनेक महिला पुरुष उपस्थित होते. नागपूरच्या कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं विशेष बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं. बुद्ध वंदनेला मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते. कुडाळच्या आखेरीमध्ये शिल्पकार जयेश धुरींनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध यांचे ध्यान मुद्रेतील शिल्प अतिशय आकर्षक पद्धतीने साकारत त्यांनी अभिवादन केलं. बुद्ध जयंतीनिमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेडीवर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात बुद्धांना वंदन करण्यासाठी गर्दी केली होती आणि यावेळी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. विक्रमी रक्तदान करण्याचा संकल्प करत रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं गेलं. नंदुरबारच्या बुद्ध पौर्णिमा नंदुरबारमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं नंदुरबारच्या गणेशनगरमधील बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. दुबईतल्या एका भाविकानं साईबाबांना सुवर्ण अक्षरांचं दान केलेलं आहे.
24 लाख रुपये किमतीचं आणि 270 ग्रॅम वजनाचं सोन्यामध्ये बनवलेलं ओम साई हे नाव साई संस्थानला देण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर लोणार तालुक्यात तुफान पाऊस झाला. चोरपांगरा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीचं काम करत असताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. जालन्यातल्या भाटेपुरीत अंगावर वीज पडून एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. विठ्ठल कावळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे आणि शेतात काम करण्यासाठी गेलेले असताना अंगावर वीज पडून दुर्घटना घडली. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीवर श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून बंधारा बांधण्यात आला आणि त्यामुळे 5,000 गावकऱ्यांची तहान भागणार आहे. मांडवकरवाडी, तळवाडी त्याचबरोबर अगरवाडीसह इतर गावांना याचा लाभ होणार आहे. कोदवली मांडवकरवाडीतील ग्रामविकास सेवा संस्थेने पुढाकार घेतला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 500 कोटी रुपये पुनर्वसनासाठी दिल्यानं अखेर धरणाच्या कामाला सुरुवात झाली. धरणामुळे मुखेड तालुक्यातील 27,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. वाशीमध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबागांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागते. ट्रॅक्टरला टाकी जोडून शेतकऱ्यांना दूर भरून पाणी आणावं लागतं. प्रत्येक झाडाला पाणी टाकून ही झाडं वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चांदवडच्या तळेगाव रोही इथे गावगुंडांच्या टोळीनं हायदोस घातला. किरकोळ कारणावरून एका दिव्यांगाला पट्टा दांडुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. बदनामी केल्याचं कारण सांगत ही मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. जालन्याच्या धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या हायवाने कारला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की जेसीबीच्या साहाय्यानं मृतदेह बाहेर काढावे लागले. सांगलीच्या सह्याद्री नगरात भर दुपारी खून झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. दुपारी 4च्या सुमारास 8 ते 10 हल्लेखोरांनी चाकूनं वार करत हत्या केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवार इथं धक्कादायक घटना घडलेली आहे. जुन्या खाडीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव पथकाने मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि 2 किशोरवयीन बालकांचा समावेश आहे. नागपूरमध्ये कुख्यात गुन्हेगाराकडून 66 ग्रॅम MD ड्रग जप्त करण्यात आलं तर 1 पिस्तूल आणि काडतुसासह 3 आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.